पाहुयात विस्तृत बातम्या। प्रचार सभांसाठी नेत्यांची धावपळ, उमेदवारांची मतदार भेटीसाठी सुरू असलेली धांदल, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची तारांबळ आणि मतदान प्रक्रिया शांततेत व व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाची कसरत यात गुरुवारी जिल्हा परिषद व प्रचाराचा धुरळा शांत झाला। जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 61 गटामध्ये आणि 10 पंचायत समितीच्या 122 गणामध्ये शनिवारी मतदान होत आहे। गेली 15 दिवस ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर 2 दिवस प्रचारात शिथिलता आली होती। मात्र 2 दिवस मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने प्रचारासाठी अतिरिक्त 2 दिवसांचा अवधी मिळाला। गुरुवारी रात्री 10 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली असून यानंतर खऱ्या अर्थाने एक गठ्ठा मतदानासाठी गावकी भावकीच्या बैठका, कुठे बेलभंडारा उचलून आणाभाका घेण्याचे प्रकारही घडतील। याचबरोबर काही ठिकाणी लक्ष्मी दर्शनाची व्यवस्था केली जाण्याची चिन्हे आहेत। प्रचाराच्या अंतिम दिवशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना मतदानाचे आवाहन तर केलेच, पण याचबरोबर उमेदवारांनी दुचाकी फेरी काढून मतदानासाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला। पालकमंत्री पाटील यांनी आज सकाळी 9 वाजल्यापासून जत तालुक्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेतल्या। शेगाव, बनाळी, माडगाळ, संख या ठिकाणी झालेल्या प्रचारसभेत त्यांनी भाजपाला विजयी करण्याचे आवाहन केले। तर आमदार जयंत पाटील यांनी दिवसभर मतदारसंघातील निवडणुकीचा कानोसा घेऊन सायंकाळी पेठ, कामेरी, येलूर, कोरेगाव, शिगाव व बागणी या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या। आमदार डॉ. कदम यांनी कडेगाव व पलूस तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटामध्ये मतदारांची धावती भेट घेत प्रचाराची सांगता केली। जिल्हा परिषद निवडणुकीत 61 पैकी भाजप 50 जागा लढवत असून अन्य पक्षाकडून लढवल्या जात असलेल्या जागा अशा: काँग्रेस 25, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 31, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 32, शिवसेना शिंदे गट 32, जनसुराज्य शक्ती 6, रयत क्रांती संघटना 1, शिवसेना ठाकरे गट 1 अशा जागा लढवत आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला राखीव असल्याने निंबवडे, आटपाडी, येलूर, वाळवा, सलगरे तालुका मिरज, कुंडल तालुका पलूस या ठिकाणच्या लढती अधिक लक्षवेधी बनल्या आहेत। मतदान शांततेत पार पाडावे यासाठी निंबवडे तालुका आटपाडी या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे। तर कवठेमंका पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीणकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सलगरे या गावी पथसंचलन करून मतदारामध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। सांगली जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यातील 10 तालुक्यात सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होत आहे। जिल्ह्यातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आवाहन केले आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सर्व 10 तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मतदान 7 तारखेला होणार आहे। सकाळी 7:30 ला मतदान सुरू होऊन संध्याकाळी 5:30 वाजता संपणार आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने मी सर्व मतदार बंधूंना आणि भगिनींना अशी विनंती करतो की त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा। आम्ही सर्व स्टाफला अतिशय व्यवस्थित प्रशिक्षण दिलेलं आहे। माझी आपल्या सर्वांना ही विनंती राहणार आहे की आपण सर्वांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त सांगलीकरांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा अशी मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करत आहे।